गुड आफ्टरनून फ्रेंड्स. सर्व विद्यार्थी, सर्व पालक, इतर मित्र परिवार सर्वांना श्रीरंग चव्हाणच्या सविनय नमस्कार. आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बघा, इंग्रजीमध्ये स्वरांचे वेगवेगळे उच्चार होतात, काही व्यंजनांचे देखील वेगवेगळे उच्चार होतात. तर हे स्वरांचे आणि व्यंजनांचे वेगवेगळे उच्चार होत असल्यामुळे आपण गोंधळात पडतो की नेमकं त्या शब्दाच्या दृष्टीने काय स्पेलिंग असायला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वराचा कोणता उच्चार होत आहे, असे अनेक भानगडी असतात, असे अनेक शंका असतात. मग त्या शंका दूर करण्यासाठी पुन्हा एक सुंदर असा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये आता नेमकं ओ चा उच्चार काय होतो, ओ चा उच्चार होत असेल तर त्याच्यासाठी नेमकं इंग्रजीतील कोणती अक्षर लिहावी किंवा ओ या उच्चाराच्या दृष्टीने इंग्रजीमध्ये कोणकोणती अक्षरे वापरतात, तर हा गोंधळ आपल्याला आजपासून राहणार नाही. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. मी जे काही स्पष्टीकरण सांगणार आहे ते कुठेतरी वहीमध्ये नोट करा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अशा प्रकारची समस्या पुन्हा आपल्या समोर येणार नाही किंवा स्पेलिंगची कोणती अडचण येणार नाही. तर लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये ओ उच्चारासाठी ओ वापरतात, काही शब्दांमध्ये ओ उच्चारासाठी OW वापरतात, काही शब्दांमध्ये ओ उच्चारासाठी OE वापरतात. आता इथं मध्ये आडवी रेष दिलेली आहे, म्हणजे OE ची जोडी असं त्याला नाव आहे. आणि शेवटी OA, तर OA चा उच्चार देखील ओ होतो. मग नेमकं OA केव्हा वापरायचा, OE ची जोडी केव्हा वापरायची, किंवा OW केव्हा वापरायचा, किंवा O केव्हा वापरायचा, आम्हाला कसं समजेल की नेमकं ओ या उच्चाराच्या दृष्टीने यांच्यापैकी काय येईल? तर लक्षात घ्या, आय एम विथ यू, डोंट वरी, है ना. इकडे बघा, जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला किंवा मध्ये, जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला किंवा मध्ये ओ चा उच्चार होतो, ओ, तर त्यावेळेला फक्त हा ओ वापरायचा. बघा, आता ओपन, पहिला शब्द काय, ओपन, मग ओ साठी काय, ओ, राईट. पी साठी काय, प साठी काय, पी, आणि न साठी काय, EN, ओपन. लक्षात घ्या, ओपन, राईट. त्याच्यानंतर ओल्ड, होल्ड नाही, ओल्ड, तर ओ साठी काय, ओ, ल साठी L, ड साठी D, ओल्ड. आता या दोन शब्दांचे निरीक्षण करा, मी स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये ओपनच्या स्पेलिंग मध्ये ओ चा उच्चार कुठे झाला, सुरुवातीला, म्हणून हा ओ वापरायचा. ओल्ड स्पेलिंग मध्ये सुद्धा देखील ओ चा उच्चार कुठे झाला, सुरुवातीला, म्हणून ओ सुरुवातीला वापरायचा. त्याच्यानंतर बघा, सोल्ड, स साठी S, स साठी S, स ला काना सा, स ला काना सा, त्याच्यावर एक मात्रा ओ, आणि ल साठी L, ड साठी D, सोल्ड. सोल्ड म्हणजे विकले. तर मी काय सांगितलं, शब्दाच्या सुरुवातीला जर ओ उच्चार होत असेल तर ओ वापरा, आणि मध्ये होत असेल तर मध्ये सुद्धा ओ लिहा. बघा, सोल्डच्या स्पेलिंग मध्ये ओ कुठे आलेला आहे, मध्ये, सोल्ड. त्याच्यानंतर बघा, कोल्ड ची स्पेलिंग तुम्ही आरामाने म्हणू शकता. क साठी काय, सी. आता सी केव्हा वापरतात, के केव्हा वापरतात, किंवा CK केव्हा वापरतात, क साठी, त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा. तर COLD, कोल्ड, बघा. त्याच्यानंतर दुसरा शब्द बनवा, टोल्ड, ट साठी टी, ट ला काना टा, त्याच्यावर एक मात्रा ओ, टोल्ड. येते लक्षात, बोल्ड, BOLD, बोल्ड, राईट. आता वरच्या दोन शब्दांमध्ये ओ चा उच्चार सुरुवातीला झालेला आहे, म्हणून सुरुवातीला ओ वापरला. पण उर्वरित 4 शब्दांमध्ये ओ चा उच्चार हा मध्ये झालेला आहे, म्हणून मध्ये वापरला. मग जेव्हा ओ चा उच्चार हा सुरुवातीला होतो किंवा कधी कधी मध्ये होतो, तेव्हा फक्त ओ उच्चाराच्या दृष्टीने काय वापरा, ओ, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर बघा, आता 1 2 3 4 5 6 हे शब्द वाचा, या शब्दांचे एक निरीक्षण करा. आपल्या सर्वांची एक गोष्ट लक्षात येईल. बघा,
आता ह्या शब्दांचा उच्चार करत असताना ओचा उच्चार शेवटी होतो. ओचा उच्चार कुठे होतो? शेवटी. मग जेव्हा ओचा उच्चार हा शब्दाच्या शेवटी होतो, लक्षात घ्या बरं का, जेव्हा ओचा उच्चार हा शब्दाच्या शेवटी होतो तेव्हा ओ उच्चाराच्या दृष्टीने काय वापरायचं? OW. ओ उच्चाराच्या दृष्टीने काय वापरायचं? OW. हा ओ वापरू नये किंवा ही ओ ची जोडी वापरू नये किंवा ओ ची जोडी वापरू नये. दॅट्स ऑल. आर यू गेटिंग? हे पुस्तकातले नियम नाहीत, हे वैयक्तिक नियम तयार केलेले आहेत मी. ते नियम तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवण्यासाठी. बघा आता हा बो आहे की नाही, हा ब साठी काय हो? बी. हा ब साठी काय? बी. आता बघा बो, बो ओचा उच्चार कुठे होते? शेवटी. मग या ओच्या दृष्टीने काय वापरायचं? OW. बो. बो म्हणजे वाकणे, नतमस्तक होणे, झुकणे असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा, सो. सो, राईट? सो. मग आता हा सो शब्द उच्चारत असताना किंवा बोलत असताना सो मध्ये ओचा उच्चार कुठे होते? शेवटी. मग शेवटी जेव्हा ओचा उच्चार होतो तेव्हा OW वापरा. सो. या सोचा अर्थ होतो पेरणे. पेरणी करतो ना शेतकरी, पेरणी करतो की नाही. पण दुसरा हा एक शब्द आहे बघा, सो. SO. सो, राईट? हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे, है ना. प्रॅक्टिस करा, समजून घ्या, म्हणजे चुका होणार नाहीत. त्याच्यानंतर बघा नो. नो. बघा नो या शब्दामध्ये OW चा उच्चार शेवटी होत आहे. मग बघा नो ची स्पेलिंग काय? KNOW. नो. नो. आता नो म्हणजे माहिती असणे. मग तुम्ही म्हणणार सर या नो च्या स्पेलिंग मध्ये क चा उच्चार होत नाही हो, मग इथं के कसा आला? बघा इंग्रजीमध्ये A to Z, लक्षात घ्या बरं का, इंग्रजीमध्ये A to Z असे अनेक शब्द आहेत की ते शब्द ते अक्षर शब्दाच्या स्पेलिंग मध्ये येतात पण ते झोपलेले असतात, ते शांत असतात. मग जी अक्षर स्पेलिंग मध्ये झोपलेली असतात, शांत असतात, हालत नाही, बोलत नाही, चालत नाही, त्यांना सायलेंट लेटर म्हणतात. म्हणून नो या शब्दामध्ये के हा सायलेंट आहे, त्याचा उच्चार होत नाही तरी तो लिहावा. आणि जर आपण लिहिलाच नाही तर नाव असा उच्चार होतो या शब्दाचा. इंग्रजी लई विचित्र, लक्षात घ्या. नो. मग अजून एक शब्द आहे NO. नो. हा वेगळा, याचा अर्थ वेगळा, याचा वेगळा. नो म्हणजे नाही, पण हा नो म्हणजे माहीतच नाही. सराव करा, प्रॅक्टिस करा, है ना. प्रत्येक शब्दाला प्रत्येक नियम लावू शकत नाही आपण. त्याच्यानंतर बघा ग्रो. मग ग ची स्पेलिंग काय आहे? जी. मग ग ला रफार आहे खाली, मग रफासाठी आर वापरतात, हा झाला ग्र. मग ग्र ला कानावरती मात्र ग्र, म्हणजे ओ चा उच्चार कुठे होते? शेवटी, म्हणून OW. ग्रो म्हणजे वाढणे. ग्रो, ग्रीव, ग्रोन, ग्रोइंग, क्रियापदाची 4 रूप आहे. त्याच्यानंतर स्नो. स्नो म्हणजे काय? बर्फ. मग स ची स्पेलिंग काय? S. न ची स्पेलिंग काय? N. आणि न ला काना ना वरती मात्र स्नो, ओ चा उच्चार होते म्हणून OW. बघा स्नो. समजतोय ना? प्रॅक्टिकली मनाने मी काही लिहित नाही, मी नियमासहित आपल्याला सांगत आहे, फक्त आपल्याला समजावं हे आपलं स्वप्न आहे. बघा एक सांगतो, मी जेव्हा लहान होतो का माझ्या गुरुजींनी सुद्धा मला हे शिकवलं नाही. माझ्या सरांनी मला, मी माध्यमिक शाळेमध्ये असताना, ज्युनियर कॉलेजला असताना, सिनियर कॉलेजला असताना जे धडे होते, जे पाठ होते, जे लेसन होते, ज्या कविता होत्या, जे रायटिंग स्किल असेल, जे इंग्लिश ग्रामर असेल, ते त्यांनी शिकवलं. पण हे बारकावे आता मोठे झाल्यानंतर कळतात, या वयात आल्यानंतर. पण हे माझ्या गुरुजींनी शिकवलं नाही. माझ्या गुरुजींनी धडे शिकवले, कविता शिकवलं, ग्रामर शिकवलं, पेपर तपासला, मार्क्स दिले, पास झालो. हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा लो. आता ल ची स्पेलिंग काय? L. ल ची स्पेलिंग काय? L. हा झाला L, बरोबर. मग ल ला काय ना ला, त्याच्यावर एक मात्रा लो, बघा W. OW. लो. ल चा उच्चार ल ओ. बघा तुम्हाला जरी अजून समजायचं ना, ब ओ, स ओ, न ओ, ग्र ओ, स्नो ओ, ल ओ, पण असं नाही वाचत. लो, स्नो, ग्रो, नो, सो, बो. दॅट्स ऑल. अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये ओ उच्चाराच्या दृष्टीने काय वापरायचं? OW. त्याच्यानंतर बघा ओई ची जोडी. आता ओई ची जोडी म्हणजे काय की एखाद्या शब्दामध्ये
ओ नंतर एक व्यंजन येईल, लक्षात घ्या बरं का. एखाद्या शब्दामध्ये ओ नंतर एक व्यंजन येईल आणि त्या व्यंजनानंतर ई येईल, तेव्हा ही ओ ई ची जोडी वापरतात. पण इथं जरी ओ ई दोन स्वर तुम्हाला दिसत असले, मी इथं गॅप केलेला आहे हा, तुम्हाला दोन स्वर जरी दिसत असले तरी दोन स्वर जरी असले पण त्या शब्दामध्ये फक्त या ओ चा उच्चार करतात, लक्षात घ्या. मग आता होमची स्पेलिंग काय आहे, स्टेप बाय स्टेप शिकवतो. ह साठी काय एच, एकदम लहान मुलासारखं सांगते मी तुम्हाला. या ह साठी काय एच, मग ह ला काना हा, त्याच्यावर एक मात्रा ओ. आता म ची स्पेलिंग लिहायची एम ई. मग तुम्ही म्हणणार म ची स्पेलिंग लिहायची तर ई लिहिण्याची काय गरज आहे, आपली जोडी काय आहे ओ ई. मग आता समजा या होम स्पेलिंग मध्ये मी ह साठी एच लिहिला, ह ला काना हा, त्याच्यावर एक मात्रा म्हणजे ओ लिहिला, या म साठी लिहिला एम. मग झाली की नाही होमची स्पेलिंग. पण मी जर ई लिहिलाच नाही तर हॉम होतो याचा उच्चार, हॉम. हे बघा हॉम. मग आपल्याला हॉम नको, आपल्याला होम पाहिजे हा, याच्या लक्षात. त्यासाठी ई लिहावा लागतो. त्याच्यानंतर बघा बोन, ब साठी काय बी, ब ला काना बा, त्याच्यावर एक मात्रा ओ. न ची स्पेलिंग काय एन. मग आता समजा मी या बोनच्या स्पेलिंग मध्ये जर शेवटी ई लिहिलाच नाही तर याचा उच्चार होतो बॉन्ड. आपला ऑ नाही पाहिजे, आपल्याला ऑ नको, आपल्याला ओ पाहिजे. काय पाहिजे ओ. मग ओ पाहिजे असेल तर इथं ई लिहा. अजून या ओ ई चे एक सिक्रेट सांगतो मी तुम्हाला. हा ओ ई जेव्हा शब्दामध्ये येईल तर याचा लॉंग उच्चार होतो, लॉंग साऊंड होतो, म्हणजे दीर्घ उच्चार होतो. मराठीमध्ये तुम्ही रस्व आणि दीर्घ ऐकलेलं असेल बघा, रस्व उच्चार दीर्घ उच्चार. मग हा शब्द कसा वाचायचा, होम असं नाही म्हणायचं, होम बोन. मग जेव्हा दीर्घ उच्चार होईल का तर दीर्घ उच्चाराच्या दृष्टीने ओ या उच्चाराच्या दृष्टीने ओ ई वापरतात, दॅट्स ऑल. त्याच्यानंतर बघा कोण, सी ओ एन ई, कोण. फक्त कोण असं नका म्हणू, कोण. त्याच्यानंतर रोज बघा आर ओ एस ई. मग तुम्ही म्हणणार आता यस कस काय, यस चा उच्चार ज कसा झाला, तर यस चे कोणकोणते उच्चार होतात तो देखील माझा एक व्हिडिओ बघा, है ना. मग रोज असं नका म्हणू, रोज, है ना. त्याच्यानंतर नोज बघा एन ओ एस ई, नोज. त्याच्यानंतर होप, होप म्हणजे काय आशा अपेक्षा. त्याच्यानंतर स्मोक एस एम ओ के ई, इथं स्म हा काय ब्लेंड लेटर आहे हा. त्याच्यानंतर ब्रोक बी आर ओ के ई, ब्रोक म्हणजे काय तोडले फोडले तुटले, है ना. मग या सगळ्या शब्दांमध्ये एक निरीक्षण करा, ओच्या जोडीला ई आलेला आहे पण ओच्या नंतर काय एक व्यंजन. मग मी सांगताना काय सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुम्ही ओ ई एखाद्या शब्दामध्ये ओ उच्चाराच्या दृष्टीने वापरणार तेव्हा ओ नंतर एक व्यंजन येऊन किंवा लिहून त्यानंतर ई लिहावा, दॅट्स ऑल. याच्यावर मी तुम्हाला जास्तीची माहिती देऊ शकत नाही, कळलं. त्याच्यानंतर बघा पुढचा शब्द जो आहे, पुढचा शब्द जो आहे तर पुढच्या शब्दामध्ये ओ ए चा उच्चार देखील ओ होतो. इंग्रजीमध्ये ओ ए चा उच्चार ओ होतो. मग आता ज्या ज्या शब्दांमध्ये लक्षात घ्या बरं का, आता ज्या ज्या शब्दांमध्ये ओ ए येतो तर तो हा ओ ए देखील त्या शब्दांमध्ये दीर्घ उच्चाराने लॉंग साऊंड या अर्थानुसार उच्चारानुसार वापरला जातो. आता पहिला शब्द काय कोट, कोट नाही कोट. दुसरा शब्द रोड, रोड नाही रोड, थोडा लॉंग स्वर है ना. मग जेव्हा आपण लॉंग उच्चार करतो, लॉंग व्हावेल साऊंड म्हणजे दीर्घ स्वरानुसार उच्चार करतो तेव्हा ओ ए वापरतात. आणि त्या शब्दामध्ये ओ ए जरी वापरला तरी सुद्धा दोन स्वर जरी असले त्या शब्दामध्ये ओ आणि ए तर त्या या अशा प्रकारच्या शब्दामध्ये फक्त या ए चा उच्चार होत नाही, याचा मूळ उच्चार होतो ओ. तुम्हाला बघा उदाहरणावरून सांगतो मी. कोट, आता कोटची स्पेलिंग काय सी ओ ए टी. मग आता याला असं वाचणार का आपण कोअट किंवा कोॲट नाही. मग ओ ए जरी जोडीने आलेला असला तरी अशा शब्दामध्ये फक्त ए चा उच्चार न करता ओ चा उच्चार करायचा कोट. पण ओ ए हा दीर्घ उच्चारानुसार वापरला जातो कोट. त्याच्यानंतर बघा रोड,
मग र साठी आर, र ला काना रा, ओ साठी ओ ए आणि डी रोड. त्याच्यानंतर बोर्ड, बी ओ ए आर डी बोर्ड. येते ना लक्षात? त्याच्यानंतर बघा गोल, गोल म्हणजे काय ध्येय, जी ओ ए एल गोल. अरे बेटी त्याच्यानंतर बघा फोम, फोम म्हणजे काय फेस. आपण साबणाने जेव्हा कपडे धुतो ना तर साबणाचा फेस होतो की नाही, त्याला फोम म्हणतात. लोड, लोड म्हणजे वजन किंवा भार, लोड. आणि शेवटचा शब्द आहे सोप, सोप म्हणजे काय साबण. राईट. आता बघा कोट, वाचताना कसं वाचायचे, उच्चार कसा करायचा, कोट, रोड, बोर्ड, गोल, फोम, लोड, सोप. मग ओए जरी त्या शब्दांमध्ये जोडीने येत असला तरी एचा उच्चार करू नये, फक्त ओचा. बघा हा ए सायलेंट या सगळ्या शब्दांमध्ये. पण ए जर लिहिलाच नाही, सीओटी लिहिलं तर कॉट होईल, पण आपल्याला अ उच्चार नको, ओ. या रोड शब्दामध्ये जर ए लिहिला नाही तर रॉड होईल. याच्यामध्ये बोर्ड मध्ये ए लिहिला नाही तर बॉर्ड होईल, गोल मध्ये ए लिहिला नाही तर गॉल होईल, फॉर्म मध्ये ए लिहिला नाही तर फॉर्म होईल, लोड मध्ये ए लिहिला नाही तर लॉर्ड होईल, आणि सोप मध्ये ए लिहिला नाही तर सॉप होईल. आपल्याला अ उच्चार नको, आपल्याला ओ उच्चार आपण शिकत आहोत. विद्यार्थी मित्र हो, मी गर्व करत नाही किंवा मला गर्व पण नाही, मी तुमच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आहे. फक्त माझी एकच इच्छा आहे, कोणती गोष्ट शिकवावी तर परफेक्ट शिकवावी, है ना. फोडून फोडून सांगावं, त्याचं संशोधन करावं, त्याच्यावर बारीक खोलवर जावं आणि ते सांगावं. जर अशा पद्धतीने शिकवलं किंवा शाळांमध्ये सुद्धा शिकवलं गेलं तर आमच्यासारख्या लोकांची गरज नाही. युट्यूबवर मी पाहिले आहेत, अनेक लोक आहेत, अनेक लोक शिकवतात, भरपूर टॅलेंट आहे त्यांच्याकडे, एक से बढ़कर एक लोक येतो, है ना. आणि खूप पोट तिडकीने शिकवतात, रिअल नॉलेज देण्याचा प्रयत्न करतात. पण असं जर शाळांमध्ये घडलं का, काही गरज नाही. गरीबाच्या मुलाला ट्युशन लावण्याची गरज नाही, त्याला ट्युशन मध्ये कुठेतरी 10-20 हजार रुपये खर्च करण्याची गरज नाही. पण काय अडचण नाही, है ना. या देवाने परमेश्वराने प्रत्येकाची काय केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. नाईस टू मीट यू.